नमस्कार। या सत्रामध्ये आपण सन चार्ट प्लॉट कसा करायचा आणि दिवसाच्या दिलेल्या वेळेत तुमच्या ठिकाणी सूर्याचे स्थान कसे शोधायचे हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही ऊर्जांच्या विभागणीबद्दल म्हणजेच डिव्हिजन ऑफ एनर्जी बद्दल जाणून घेऊ शकाल। अपारंपरिक आणि अक्षय ऊर्जा स्रोतांबद्दल समजावून सांगू शकाल आणि त्यामध्ये फरक करू शकाल। तसेच हंगामी बदल म्हणजे सीझनल चेंजेस व सूर्याचा मार्ग म्हणजे सन पाथचे वर्णन करू शकाल। ऊर्जा म्हणजे एखाद्या विशिष्ट बलाद्वारे केले जाऊ शकणारे कार्य होय। हे इतर प्रकारात आणि वस्तूंमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते, परंतु ऊर्जेचे प्रमाण नेहमीच समान राहते। ऊर्जेच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये औष्णिक, गतिज, स्थितिज, ध्वनी आणि प्रकाश ऊर्जा यांचा समावेश आहे। मूलतः ऊर्जेचे दोन प्रकार आहेत, स्थितिज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा। स्थितिज ऊर्जा म्हणजे शरीराच्या स्थितीमुळे किंवा बल लागू असलेल्या क्षेत्रातील सिस्टीमच्या कणांच्या मांडणीमुळे निर्माण होणारी शरीराची किंवा त्या सिस्टीमची ऊर्जा होय। दिलेल्या वस्तुमानाच्या पदार्थाला स्थिर अवस्थेपासून सांगितलेल्या वेगापर्यंत गती देण्यासाठी आवश्यक कार्य म्हणजे गतिज ऊर्जा अशी व्याख्या केली जाते। ऊर्जेच्या सर्व प्रकारांची ढोबळमानाने दोन मुख्य उपगटांमध्ये विभागणी करता येते, अक्षय आणि अपारंपरिक ऊर्जा। अपारंपरिक ऊर्जा शेवटी संपुष्टात येईल आणि इतर ऊर्जा त्याची जागा घेऊ शकणार नाहीत। तेल आणि नैसर्गिक वायू यांसारखे जीवाश्म इंधन ही त्याची उदाहरणे आहेत। अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी ही अमर्यादित कालावधीसाठी मिळवता येते। सौर आणि पवन ऊर्जा म्हणजे सोलर अँड विंड एनर्जी ही त्याची उदाहरणे आहेत। रिन्युएबल्स रिसोर्सेस अर्थात अक्षय संसाधनांचे नैसर्गिकरित्या पुन्हा भरण केले जाते। याचाच अर्थ असा आहे की ते कधीही संपणार नाहीत। अक्षय ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत सौर ऊर्जा, बायोमास, पवन ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा। सूर्याची उष्णता आणि तेजस्वी प्रकाश म्हणजे सौर ऊर्जा असते, ज्याचा वापर सौर ऊर्जा आणि सौर औष्णिक ऊर्जेसारख्या तंत्रज्ञानाद्वारे केला जाऊ शकतो। बायोमास ऊर्जेला वनस्पतींच्या पदार्थांपासून ऊर्जा प्राप्त होते। लाकूड हा सर्वात सामान्य आणि अजूनही सर्वात मोठा बायोमास ऊर्जेचा स्रोत आहे, परंतु संशोधनातील यशामुळे जैव इंधन वाढवून अन्नधान्याची पिके, शेवाळ आणि औद्योगिक कचऱ्याचा वापर करून बायोमास तयार केले जाते। बायोमास पदार्थ ही ऊर्जा तयार करण्यासाठी वनस्पती पदार्थाच्या आतील शक्तीचा वापर करतात। सूर्यामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती परिभ्रमणामुळे पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या असमान उष्णतेमुळे होणारी हवेची हालचाल म्हणजे वारा। वारे हे हलक्या वाऱ्यांपासून ते चक्रीवादळ आणि वावटळीसारख्या नैसर्गिक संकटांपर्यंत विविध श्रेणींमध्ये असतात। भूऔष्णिक ऊर्जा ही औष्णिक ऊर्जा पृथ्वीमध्ये निर्माण होणारी आणि साठवली जाणारी ऊर्जा असते। पृथ्वीच्या कवचाची भूऔष्णिक ऊर्जा ग्रहाच्या मूळ निर्मितीपासून आणि खनिजांच्या किरणोत्सर्गी क्षयातून तयार झाली आहे। जलविद्युत ऊर्जा हा गतिमान पाण्याच्या शक्तीचा वापर करून वीज निर्मिती करणारा ऊर्जेचा एक प्रकार आहे। इतर प्रकारच्या अक्षय ऊर्जेप्रमाणे यामुळे कोणताही धूर तयार होत नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही। शिवाय आज मोठी धरणे न बांधता छोट्या हायड्रोनचा वापर करून स्वतंत्र घरांसाठी स्वतःची जलविद्युत निर्मिती करणे अगदी शक्य झाले आहे। आता तुम्हाला ऊर्जेचे विविध प्रकार, त्यांची विभागणी, स्रोत आणि पृथ्वीची कक्षा व सूर्यमार्ग यांच्यातील संबंध यांची ओळख झाली आहे। तुम्हाला किती समजले आहे हे तपासण्यासाठी आपण काही टास्क करूयात। तुमचा पहिला टास्क म्हणजे या टेबलमधील अपारंपरिक किंवा अक्षय ऊर्जा स्रोत ओळखणे, निसर्गाचा अभ्यास करणे आणि सौर ऊर्जेचा इतर अक्षय ऊर्जेवर कसा परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हा तुमचा दुसरा टास्क आहे। पवन ऊर्जेपेक्षा सौर ऊर्जा अधिक प्रभावी आणि अष्टपैलू आहे, कारण ती लोड केंद्राजवळ तैनात केली जाऊ शकते, त्यामुळे ट्रान्समिशन वाहिन्यांवरील भार कमी होतो।
सोलर प्लांटमुळे पर्यावरणात बदल होत नाहीत आणि त्यांची उभारणी जलविद्युत प्रकल्पाच्या तुलनेत काही महिन्यांच्या आतच करण्यात सोलर प्लांटमुळे पर्यावरणात कोणतेही बदल होत नाहीत आणि त्यांची उभारणी जलविद्युत प्रकल्पाच्या तुलनेत काही महिन्यांमध्येच करता येते. फोटोव्होल्टिक सेल या बायोमासच्या तुलनेत अधिक उत्तम असतात, कारण त्या पिकांसाठी वापरात येणारी सुपीक जमीन व्यापत नाहीत. भूऔष्णिक ऊर्जेचा वापर केवळ उष्णता आणि शीत उपाय म्हणून केला जाऊ शकतो. त्याचवेळी सौर ऊर्जा फोटोव्होल्टिक म्हणजेच PV तंत्रज्ञानाने वीज निर्मिती करू शकते. तसेच भूऔष्णिक विद्युत प्रकल्प सौर ऊर्जेच्या तुलनेत कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. शेवटचा टास्क म्हणजे दिवस, महिना, ऋतू आणि वर्षभर केलेल्या निरीक्षणांच्या आधारे तुमच्या ठिकाणावर सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेचे विश्लेषण करणे. आपण सन चार्ट प्लॉट कसा करायचा आणि दिवसाच्या दिलेल्या वेळेत तुमच्या ठिकाणी सूर्याचे स्थान कसे शोधायचे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही ऊर्जाच्या विभागणी म्हणजे डिव्हिजन ऑफ एनर्जी बद्दल जाणून घेण्यास, अपारंपरिक व अक्षय ऊर्जा स्रोतांबद्दल समजावून सांगण्यात आणि त्यामध्ये फरक करण्यात, तसेच हंगामी बदल म्हणजे सीझनल चेंजेस व सूर्याचा मार्ग म्हणजे सन पाथचे वर्णन करण्यात सक्षम झाला असाल.